कधी एकदा हे गरम गरम जेवण अशा हादडते असं झालं. सॉरी सॉरी, कधी एकदा हे गरम गरम जेवण जेवते असं झालंय मला. प्रिया, माझं ताट मला माझ्या रूम मध्ये आणून दे. प्रीतम, संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून जेवायचा असा नियम आहे आपल्या घरचा. करेक्ट आहे. संपूर्ण कुटुंबाने एकत्र जेवायचा असा नियम आहे ना. आहे संपूर्ण कुटुंब. हे जोपर्यंत दादा आणि पारू परत येत नाहीत ना, तोपर्यंत हे कुटुंब कधीच पूर्ण नाही होऊ शकत. प्रीतम, सगळेच दिवस सारखे नसतात. कधी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा सगळे ऋतू येतात आणि म्हणून आयुष्य थांबत नाही. या अहिल्यादेवी किर्लोस्करनी तिचं आयुष्य शिस्त, नियम, प्रामाणिकपणावर उभं केलंय आणि काहीही झालं तरी त्यात बदल होणार नाही. तू इतकी कठोर कशी काय असू शकतेस ग? दादाबद्दल काहीच वाटत नाही का ग तुला? काय करत असेल, कुठे असेल, किती दिवस झाले व्यवस्थित खाल्लं पण नसेल ग त्याने. असो, जोपर्यंत दादा या घरात परत येत नाही ना, तोपर्यंत मी पण व्यवस्थित जेवणार नाही. फक्त खिचडी खाणार आहे मी. प्रीतम, अरे काय नाही, म्हणजे खिचडी खाऊन पोट भरणार आहे का तुझं? नाही ना. आणि तसंही तुला खिचडी आवडतच नाही ना, तू कधी खाल्ली नाहीये. नाही म्हणजे खिचडीची टेस्ट तरी केली आहे का कधी? अचानक कसं खाणार? कसं? नाही, बरोबर आहे तुझं. मी कधीच खिचडी खाल्ली नाही, मला आवडत पण नाही ती. पण काय ना, आता गोष्टी विचित्र होत चालल्यात घरात. सगळंच नवीन नवीन होतंय नाही का. मग मी खिचडी खाल्ली तर काय प्रॉब्लेम आहे? प्रीतम, मी बघते. नवसत आदित्य सर, माफ करा, मी आज तुम्हाला एवढंच खाऊ घालू शकले. अरू, वेडी आहेस का यार? उलट मी काही करू शकलो नाही, मी काही पैसे आणू शकलो नाही, तरी तू ही परिस्थिती किती छान निभावून नेतीयस. आकारा,